म्हणतात ना, जर तरुणांची शक्ती आणि विद्यार्थ्यांची एकता एकत्र आली तर मोठ्या हुकुमशाही सरकारलाही गुडघे टेकावे लागतात. असंच काहीच घडलंय झारखंडमध्ये. गेल्या 24 दिवसापासून रस्त्यावर उतरलेल्या आणि 16 दिवसापासून मृत्यूशी झुंज देत उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांसमोर अखेर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार झुकलं आहे. विवादित JSSC CGL परीक्षा अखेर अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. पण हा लढा नेमका काय होता, परीक्षा का रद्द करावी लागली आणि यामागे कोणती मोठी बाब आहे, सर्व काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी प्रांजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी. झारखंड स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे घेतली जाणारी CGL परीक्षा ही तिथल्या लाखो तरुणांसाठी भविष्याचा मार्ग होती. पण या परीक्षेत सुरुवातीपासूनच प्रचंड गैरप्रकार, भ्रष्टाचार आणि पेपर फुटीचे आरोप होत होते. विद्यार्थ्यांचा आरोप होता की पात्र उमेदवारांना डावलून पैशाच्या जोरावर जागा विकल्या जात आहेत. TDPL नावाच्या एका खासगी एजन्सीला या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते, ज्यांच्या पारदर्शकतेवर पहिल्या दिवसापासूनच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. वारंवार मागणी करूनही सरकार यावर कोणतीही ठोस कारवाई करत नव्हते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध शेवटी सुटला. न्याय मिळवण्यासाठी झारखंडच्या हजारो विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन तब्बल 24 दिवस सुरू होते. या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले तरुण विद्यार्थी नेते देवेंद्रनाथ महतो यांनी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण सुरू केले. हे उपोषण तब्बल 16 दिवस चालले. विचार करा, सलग 16 दिवस अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे देवेंद्र महतो यांची तब्येत प्रचंड खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, पण तरीही विद्यार्थ्यांचा निर्धार ढळला नाही. झारखंडमधील वातावरण इतकं तापलं की सरकारवर चोफेर टीका होऊ लागली. शेवटी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तातडीने एक आपत्कालीन मंत्रिमंडळ बैठक बोलावली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर झुकण्याशिवाय सरकारकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. सरकारने अधिकृतपणे JSSC CGL परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली. इतकंच नाही तर 2014 पासून TDPL या खासगी एजन्सीने घेतलेल्या सर्व संशयास्पद परीक्षांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी IAS अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली. हा निर्णय समोर आल्यानंतर झारखंडच्या मंत्र्यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन देवेंद्रनाथ महतो यांना ज्यूस पाजला आणि 16 दिवसांचे हे ऐतिहासिक उपोषण मागे घेण्यात आले. झारखंडमधील हा विजय फक्त तिथल्या विद्यार्थ्यांचा नाही तर देशातल्या त्या प्रत्येक तरुणांचा आहे, जो भ्रष्टाचार आणि पेपरफुटी विरुद्ध लढतोय. या आंदोलनाने सिद्ध केले की लोकशाहीत विद्यार्थ्यांच्या आवाजाला दाबणं सोपं नाही. तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रात किंवा इतर राज्यांमध्ये परीक्षांमध्ये होणाऱ्या गोंधळाविरोधात अशीच कठोर पावलं उचलली गेली पाहिजेत का? तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.